ऊन खूप वाढलेलं आहे आणि सगळीकडेच उन्हाळी वाळवणाला सुरुवात झालेली आहे। तर उन्हाळी वाळवणामधला आजचा आपला पदार्थ आहे साबुदाणा बटाटा पापड। उपवास असो किंवा नसो, साबुदाणा बटाटा पापड सर्वांनाच खायला खूप आवडतात। या ठिकाणी आपण साबुदाणा न शिजवता न भिजवता हे पापड बनवलेले आहे आणि तेलाचा जरा सुद्धाही वापर न करता हे पापड बनवलेले आहेत। त्यामुळे हे पापड अगदी 2 वर्ष देखील आरामशीर टिकतात आणि तळल्यानंतर दुप्पट ते तिप्पट फुलतात आणि अगदी पांढरे शुभ्र बनून तयार होतात। खायला देखील अगदी खुसखुशीत लागतात। तुम्हाला आवाजावरून कळलंच असेल हा पापड किती खुसखुशीत झालेला आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर हे उपवासाचे बटाटा साबुदाणा पापड बनवण्यासाठी मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे कुकर मध्ये टाकून 1 पाण्याने मी याला स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण यावरती माती किंवा धूळ चिटकलेली असती, त्यामुळे मी याला चांगले 1 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। यामधलं खराब पाणी काढून टाकायचं। आता यामध्ये परत आपल्याला चांगलं पाणी टाकून घ्यायचं आहे। बटाटे पूर्णपणे झाकेलीत पर्यंत पाणी टाकायचं आणि झाकण लावून हा कुकर आता गॅसवरती ठेवायचा आणि मीडियम हीट वर त्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात। एका कढाईमध्ये मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि वरती मी परत पाव कप साबुदाणा यामध्ये टाकलेला आहे, पण तो काही व्हिडिओमध्ये शूट झालेला नाही। तर एकूण मी 300 ग्रॅम हा साबुदाणा घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आता आपल्याला मीडियम हीट वरती सारखा हलवत 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजून घेतल्यानंतर तो बारीक व्हायला चांगली मदत होते। हा साबुदाणा आता पूर्णपणे गार करून घ्यायचा, नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला अगदी बारीक करून घ्यायचं आहे। तर छान असं आपण हे साबुदाण्याचं पीठ तयार केलेलं आहे। आता आपण याला एकदा चाळणीने चाळून घेऊया। तुम्ही जर हे पापड जास्त प्रमाणामध्ये बनवणार असताल तर तुम्ही हे साबुदाणा पीठ गिरणीमधून दळून आणू शकतात किंवा मग रेडीमेड साबुदाणा पीठ भेटतं, ते पण तुम्ही ह्या पापडसाठी वापरू शकतात। तर हे पीठ मी चांगलं चाळून घेतलेलं आहे आणि जे काही जाडसर कण असतात ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आपल्याला पापड खाताना दाताखाली येणार नाहीत। तर आपलं पीठ बनून तयार झालेलं आहे। तर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या पण मी पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकतात। हे सर्व करेपर्यंत आपले बटाटे या ठिकाणी छान असे शिजलेले आहेत। बटाट्यामधलं गरम पाणी काढून टाकायचं, त्यामध्ये गार पाणी टाकायचं आणि याची साल काढून घ्यायची, कारण बटाटा गरम असताना त्याची आपल्याला साल काढता येत नाही, त्यामुळे यामध्ये गार पाणी टाकायचं। ह्या सर्व बटाट्यांची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतर पुरणाच्या चाळणीमध्ये हे बटाटे टाकून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर पुरणाची चाळणी नसेल तर आपली जी अद्रकची किसणी असते त्याने तुम्ही हे बटाटे किसून घेऊ शकतात, त्याने पण तुमचे बटाटे एकसारखे बारीक होतील। हे बटाटे खूप गरम आहेत, त्यासाठी मी या ठिकाणी मॅशर वापरलेला आहे, त्यामुळे आपल्याला हाताला चटके वगैरे अजिबात बसत नाही। मॅशरच्या साहाय्याने मी हा बटाटा छान असा बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकतात बटाटा आपला अगदी एकसारखा बारीक झालेला आहे। आता हा बारीक केलेला बटाटा डायरेक्ट आपल्याला साबुदाणा पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये बाकी जिन्नस देखील टाकून घेऊयात। बारीक केलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि तुम्ही उपवासाला खात असेल तर जिरे पण तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकतात। आता ही सर्व जिन्नस आपल्याला छान अशी एकजीव करून याचं पीठ मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण 1 किलो बटाट्यासाठी 300 ग्रॅम साबुदाणा वापरलेला आहे। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। जर तुमचा बटाटा जास्त शिजण्यात गेला तर या ठिकाणी तुम्हाला साबुदाणा पीठ देखील जास्त लागू शकते आणि तुम्ही जेवढं साबुदाणा पीठ जास्त यामध्ये टाकाल तेवढे हे पापड छान असे खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र बनून तयार होतात, कारण जर बटाट्याचं प्रमाण जास्त झालं तर हा पापड लाल पडतो। तर हे पीठ आपण छान असं मळून घेतलेलं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवू आणि याला फक्त 10 मिनिटांसाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे। हे पीठ आपल्याला स्टीम वगैरे अजिबात करायचं नाही। हे पापड आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत।
तर या ठिकाणी 10 मिनिटं झालेली आहे। आता आपण यावरचं झाकण काढून घेऊया आणि ह्या पिठाचे छोट्या छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेऊयात। अगदी आपल्याला पेढ्याच्या आकाराचे हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि तयार करताना आपल्याला 9-10 गोळे एकत्रच करून ठेवायचे आहेत, म्हणजे आपले पापड आपल्याला पटपट करता येतात। नाहीतर मग एक गोळा करायचा, त्याचंच पापड लाटत बसायचा, यामुळे आपला टाइम या ठिकाणी खूप जास्त जातो। तर मी या ठिकाणी सर्व पापड आता याच पद्धतीने करून घेणार आहे। पापड करण्यासाठी आपल्याला प्लॅस्टिकचा वापर करायचा आहे। प्लॅस्टिकला तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकतात। दोन्ही प्लॅस्टिकला आतल्या साईडने या ठिकाणी आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि हे तूप आपल्याला फक्त पहिला पापड करतानाच लावायचं आहे, नंतर नाही लावलं तरी पण चालतं, पापड याला अजिबात चिटकत नाही। आता आपण या प्लॅस्टिकवरती तयार केलेला गोळा ठेवून घेऊया। वरतून प्लॅस्टिक ठेवायचं आणि एक प्लेट घ्यायची, प्लेटने याला छान असं प्रेस करायचं, तर छान असं आपला गोलगरीत पापड या ठिकाणी बनून तयार होतो। जर तुम्हाला हे पापड जास्तच प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही पुरी यंत्राचा या ठिकाणी नक्की वापर करा, त्याने तुमचे पापड अगदी पटपट बनून तयार होतात। तर हा पापड बघा अगदी गोलगरीत बनून तयार झालेला आहे आणि पातळ देखील झालेला आहे। आता आपण याला प्लॅस्टिकवरती वाळत टाकूयात। सर्व पापड आपल्याला याच पद्धतीने बनवून प्लॅस्टिकवरती वाळत टाकायचे आहेत। जर तुम्हाला हे पापड प्लेटने बनवायला जमत नसतील तर तुम्ही या ठिकाणी लाटण्याचा देखील वापर करू शकतात। तर एक पापड मी तुम्हाला या ठिकाणी लाटण्याने देखील बनवून दाखवलेला आहे, पण प्लेटने हे पापड छान असे गोलगरीत बनून तयार होतात। आता हे तयार केलेले पापड प्लॅस्टिकवरती टाकून घ्यायचे आहे आणि सर्व पापड बनवून झाल्यानंतर याला फॅन खाली आपल्याला चांगलं सुकून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही हे पापड डायरेक्ट उन्हामध्ये वाळू घालू शकतात। तर मी याला फॅन खाली चांगलं सुकून घेतलेलं आहे। तर मी काही पापड अगोदरच बनवून घेतले होते, मध्ये मुलाचं आवरून दिलं, त्यामुळे काही पहिले पापड या ठिकाणी सुकण्यात गेलेले आहेत आणि वरच्या साईडने सुकल्यानंतर मी याला पलटून देखील घेतलेला आहे। सर्व पापड आपल्याला याच पद्धतीने पलटून घ्यायचे आहेत, म्हणजे ते दोन्ही बाजूने छान असे एकसारखे वाळले जातात। तर मी सर्व पापड छान असे पलटून घेतले आणि नंतर 2 दिवस काही उन्हामध्ये आणि काही फॅन खाली मी याला चांगलं वाळवून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपले हे पापड बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही याला हवाबंद डब्यामध्ये 2 वर्षासाठी छान असं स्टोअर करून ठेवू शकतात किंवा मग एखाद्या जिपलॉक बॅगमध्ये किंवा एअरटाईट बॅगमध्ये तुम्ही याला भरून ठेवू शकतात। त्या पद्धतीने जरी तुम्ही स्टोअर केले तरी पण ते छान असे 1 ते 2 वर्षे आरामशीर टिकतात। हा पापड छान असा आपण कडकडीत वाळून घेतलेला आहे। तुम्हाला याचा मी आवाज दाखवते। तर छान असे पापड वाळलेले आहे। आता मी तुम्हाला या ठिकाणी पापड तळून दाखवते। पापड आपण तेलामध्ये टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकतात पापड दुप्पट ते तिप्पट छान असा फुललेला आहे आणि पापड तळताना आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। नंतर गॅसची फ्लेम मीडियम टू हाईट वरती ठेवायची आणि हे पापड तळून घ्यायचे। हे पापड बघा अजिबात लाल न पडता या ठिकाणी पांढरे शुभ्र असे बनून तयार झालेले आहे। तर मी तुम्हाला 6 ते 7 पापड या ठिकाणी तळून दाखवलेले आहेत आणि सर्व पापड छान असे पांढरे शुभ्र बनून तयार झालेले आहे। मी तुम्हाला काही पापड या ठिकाणी मोडून दाखवते। तर अगदी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारा साबुदाणा बटाटा पापड बनून तयार झालेला आहे। इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमचे पण पापड या पद्धतीने छान असे खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र बनून तयार होतील। या पद्धतीने तुम्ही पण नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांना बाय।